दंडवत प्रणाम. हा आषाढी एकादशीचा व्हिडिओ आहे, परंतु तब्येत ठीक नसल्यामुळे उशिराने येतोय. चला जाऊया पेठनगरीला आषाढी एकादशी प्रसादवंदनाला, असे म्हणत रविवारी 6 जुलैला खूप साऱ्या भक्तमंडळींनी प्रसादवंदनाचा लाभ घेतला. प्रापंचिक अडचणीतून थोडेसे समाधान, थोडीशी शांती हवी असेल तर ती आपल्याला फक्त आणि फक्त अध्यात्मातूनच मिळेल. परंतु त्यासाठी आपल्याला काही वेळ देवधर्मासाठी म्हणजेच प्रसादवंदनासाठीही काढावा लागेल. आणि हे प्रसादवंदन आषाढी एकादशीला सर्व आश्रम आणि मंदिरामध्ये वंदन करायला मिळतात. आपल्या श्री दत्त मंदिराची 35 वर्षाची ही परंपरा आहे. सुरुवातीला फक्त 100-150 लोक यायचे. त्याच्यामुळे देवाला आलेल्या उपहारातूनच सर्वांची जेवण व्हायची. मात्र वरचेवर गर्दी वाढू लागली. मग आम्ही मंदिरमध्ये स्वयंपाक बनवू लागलो. वरण, भात, चपाती असा जेवणाचा बेत व्हायचा. मात्र पुढे चालून आणखीनच गर्दी वाढू लागली. म्हणून आचारी लावून पंगत करण्याची पद्धत सुरू झाली. आपल्या मंदिरमध्ये 1,500 आणि गावातील कृष्ण मंदिरामध्येही तेवढाच स्वयंपाक बनवला जातो आणि जवळजवळ 4-5 हजार लोक त्याचा लाभ घेतात. अशा प्रकारे आम्ही आदल्या दिवशीच बुंदी करून घेतो की जी प्रसादासाठी सुद्धा लागते. आणि दुसरी गोष्ट, मंदिराच्या प्रांगणामध्ये शेडचा जो वरचा उघडा भाग आहे तो झाकावा लागतो. कारण खूप लोक आल्यामुळे बाहेरही देवपूजा चालते आणि पावसासाठी ही व्यवस्था करावी लागते, जेणेकरून विशेषाने प्रसादाचे जतन केले जाईल. तसे केले तरच आपल्याला वंदन केल्याचा लाभ होतो, अन्यथा आपल्याला अविधीच घडतो. म्हणून आपल्याला प्रसाद वंदन करत असताना काही नियमांचे पालन करावे लागते. आणि व्हिडिओच्या शेवटी प्रसादाचे महत्त्वही जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. माग तुम्ही चक्र धरा, माग तुम्ही चक्र धरा, तुम्हाई कदान, तुम्हाई कदान. मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सोडितान प्राण, मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. माग तुम्ही चक्र धरा, माग तुम्ही चक्र धरा, तुम्हाई कदान, तुम्हाई कदान. मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे मज. तर गृहस्थ साधकाने कमीत कमी एवढ्या तरी नियमांचे पालन करून प्रसाद किंवा विशेष वंदन करणे यालाच प्रसाद सेवा असे म्हणतात. प्रसाद हातात आल्यावर त्याच्यावर दाबून सेवा करणे किंवा त्याच्यावर कपाळ घासणे त्याला प्रसाद सेवा म्हणत नाहीत, उलट त्याच्यामुळे दोष लागतो. स्वामींनी आपल्याला 7 नित्यविधी सांगितले: आटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, प्रसाद सेवा आणि निद्रा. त्यातील प्रसाद सेवा हा एक विधी. त्याच्यामुळे आपल्या अविधीचा म्हणजे
दोषाचा नाश होतो. फक्त वंदन करून भागणार नाही, तर त्याची जपणूकसुद्धा केली पाहिजे. जसे आपण लहान बाळाला सांभाळतो त्याचप्रमाणे प्रसादाला सांभाळले पाहिजे. लहान बाळाला आपण उलटे पालटे करतो का? नाही. तसेच विशेषालासुद्धा उलटे पालटे करू नये. अत्यंत प्रयत्नपूर्वक सांभाळले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी सांभाळलेले हे अनमोल धन अत्यंत प्रयत्नपूर्वक सांभाळले पाहिजे. तसे नाही केले तर त्या विशेषाच्या किंवा प्रसादाच्या ठिकाणी विजृंभिलेली शक्ती मावळते आणि आपल्याला सहाय्य करणारी ती शक्ती तिथे नाही राहिल्यावर प्रसाद किंवा विशेष वंदन करण्यामध्ये काहीच फायदा राहणार नाही. सृष्टीमध्ये जीवाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर समर्थ का त्याचे साधन समर्थ? ज्याला परमेश्वराचे सन्निधान आहे त्याचा उद्धार परमेश्वर करतीलच. परंतु असन्निधानातील जीवांचा उद्धार कोण करणार? तर परमेश्वराचे चतुर्विध साधन स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे असन्निधानातल्या जीवांना उद्धारापर्यंत नेऊन पोहोचवतील. इतके हे साधन अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचा तर्क कोणी करू शकत नाही. या 4 साधनापैकी प्रसाद हे एक साधन आहे, ज्याला आपल्याला जीवापाड जतन करायचे आहे. आपल्याला परमेश्वराकडे नेणारा नित्यविधीतला प्रसाद सेवा नावाचा हा विधी आहे. या 4 साधनापैकी प्रसाद हे एक साधन आहे, ज्याला आपल्याला जीवापाड जतन करायचे आहे. आपल्याला परमेश्वराकडे नेणारा नित्यविधीतला प्रसाद सेवा नावाचा हा विधी आहे. विधीपूर्वक प्रसाद नमस केल्यामुळे आपल्या दिवसभरातील जे काही अविधी असतील, अनिष्ट असतील, त्याची धुणी होते, म्हणजेच धुतले जातात. म्हणून रोज संध्याकाळी शांतपूर्वक 5-10 मिनिटे आपले मन एकाग्र करून लीळापूर्वक प्रसाद सेवा म्हणजेच देवपूजा करावी. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये चालताना, बोलताना, काम करत असताना जी काही छोटी मोठी हिंसा झालेली आहे त्या सर्वांचा नाश प्रसाद सेवेमुळे होतो. प्रसाद सेवा हे एक प्रायश्चितच आहे. ते एका साबणाचे काम करते. जसे आपण आपल्या अंगावरील घाण साबणाने धुवून काढतो, तसेच प्रसाद सेवा आणि प्रायश्चित आपल्या जीवस्वरूपावरील घाण धुवून काढते. म्हणून दिवसातून 7 वेळा तरी आपण प्रसाद सेवा म्हणजेच विशेष वंदन केला पाहिजे. प्रसाद सेवा म्हणजे प्रसादाचीच सेवा नव्हे, तर विशेषाची सुद्धा सेवा म्हणजेच प्रसाद सेवा. परंतु ज्याच्याकडे विशेषसुद्धा नाही त्यांनी काय करावे? तर त्यांनी सूत्रपाठातील प्रसाद सेवा नावाचे प्रकरण एकाग्र मनाने वाचावे. त्याच्यामुळे सुद्धा प्रसाद सेवेचे गोमटे लागते. प्रसाद सेवेचे गोमटे सर्वांना सारखेच नसून ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्याला त्याला प्रसाद सेवेचे फायदे वेगवेगळे आहेत. स्वामी प्रसादाची महिमा सांगत असताना म्हणतात, प्रसाद सेवेमुळे पुरुष धर्माला दक्ष होतो, ईश्वराच्या ठिकाणी आर्त निर्माण होते, शिवाय अविधीचा नाशही होतो. आणखीन विघ्नोपशांती होय, म्हणजे आलेले विघ्न नाहीसे होतात. आणखीन विधी सबीज होय, दैव साह्य ते करी, अविधी अनिष्टाचा नाश करी, तामसे काळी सत्वये, गेले सत्वये, सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे. इतके 10 फायदे एका प्रसाद सेवेने म्हणजे विशेष किंवा प्रसाद नमस केल्याने होतात. परंतु विधीपूर्वक कमीत कमी मागे सांगितलेल्या 11 नियमांचे पालन करून प्रसाद किंवा विशेष नमस करावा लागतो. अन्यथा या प्रसाद सेवेचा फायदा होण्यापेक्षा आपल्याला त्याचे ओखटेच लागते. मग तुम्हीच ठरवा
की प्रसाद सेवा करायला गेल्यानंतर तेथून गोमटे घेऊन निघायचे की ओखटे घेऊन निघायचे. आणखीन एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. प्रसाद सेवा म्हणजे प्रसादच नाही तर त्याच्यामध्ये विशेषसुद्धा येतात. गुरुने आपल्याला प्रसन्न होऊन दिलेला विशेष तो सुद्धा प्रसादवतच आहे. मात्र हल्ली लोकांचा खूपच आग्रह असतो की आम्हाला प्रसाद द्या. हे चुकीचे आहे. मुळामध्ये प्रसाद म्हणतात कशाला? प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद. विशेष किंवा प्रसाद कधीही मागून घेऊ नये. मान्य आहे, परमेश्वराची प्रसन्नता ही शक्तिरूप आहे, परंतु अधिकरणाची गुरुची प्रसन्नताही तितकीच महत्त्वाची आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न. गुरुच्या प्रसन्नतेमुळे म्हणजे सद्गुरूंनी प्रसन्न होऊन दिलेल्या विशेषामुळे आपल्याला ईश्वराचे सहाय्य होते. म्हणून विशेष कधीही कोणाकडूनही मागून घ्यायचा नाही. तो प्रसन्नतेनेच दिलेला असला पाहिजे. जर मागून घेतलेला प्रसाद जरी असला तरी तो विशेषवतच झाला. याच्यामध्ये प्रसन्नता राहणार नाही. आणखीन एक गोष्ट, प्रसाद किंवा विशेष विकत कधीच घेऊ नये. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे ते गोमटे प्राप्त होणार नाही. स्वामींच्या उत्तरपंथी गमनानंतर जेव्हा आचार्य इंद्रभट्टाकडून स्वामींनी प्रसन्न होऊन दिलेला फुटा मागायला जातात तेव्हा आचार्य त्यांना म्हणतात की अर्धा तुमच्याकडे राहू द्या आणि अर्धा प्रसन्न होऊन आम्हाला द्या. कारण प्रसन्न होऊन दिला तरच त्याच्यामध्ये फायदा आहे हे आचार्य जाणत होते. आणखीन विशेष किंवा प्रसाद चोरी तर बिलकुल करायचा नाही. त्याच्यामुळे नित्यनरक होतात. कारण आपला हा दोष वाढत जाऊन परमार्गातली एखादी चेतन वस्तू म्हणजे मुलगा किंवा मुलगी आपण चोरून नेतो तिथपर्यंत पोहोचतो. आणि हाच प्रसव पुढे वाढत जाऊन ईश्वरापर्यंत पोहोचतो. जसे भिल्लाने कृष्ण महाराजांच्या पत्न्या पळवून नेल्या, ती एक चोरीच झाली. मग त्या भिल्लांना अशी बुद्धी का सुचली? तर विशेषापासून त्यांचा प्रसव वाढत वाढत परमेश्वरापर्यंत पोहोचला आणि नित्यनरकाला कारण झाला. म्हणून परमार्गाचा कुठलाच पदार्थ अगदी कवडीसुद्धा चोरून घ्यायची नाही. आणखी एक प्रकार, देवपूजा कधीही भांडण तंटा करून घेऊ नये. असे प्रसाद किंवा विशेष नमस केल्याने काहीच गोमटे मिळणार नाही. तुमच्या मनामध्ये जर आर्त म्हणजे तळमळ असेल तर परमेश्वर कोणाकडूनही प्राप्त करून देतील. त्यासाठी मागायची किंवा चोरण्याची गरज नाही. हे झाले प्रसाद करण्याचे ढोबळ असे नियम. त्याच्यातही आणखीन प्रसाद सेवा खूप सखोल आहे. मात्र गृहस्थाश्रमियांनी कमीत कमी एवढे तरी नियम पाळायलाच पाहिजेत. तरच प्रसाद सेवा केल्याचे पुण्य मिळणार आहे. अन्यथा पापच घेऊन जावे लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दंडवत प्रणाम.